This is my OOTG. Press the backs of our hands together. It's still wet, so the easy transfer. Meet me at the side door. We'll sneak onto the main floor. Guys, finally, I have a GoPro. मला लागलं. I just got it now from my parents. अभी मेरे घर पे पार्टी चालू है, तो मैं आपसे कल मिलती हूँ। तो कल मैं एक व्लॉग शूट करूँगी और मैं अपलोड भी करूँगी, तो कीप वॉचिंग। आई माझी हालत झाली. स्वतःच दिसतोय माझं काय दाखवतेस? काय करतेस तू? मी हा मकडाला खायला देते. हे माकड तुझं तोंड दाखव. दाखव. हे ह्याचं जेवण आहे. मला पण हवंय खायला. आधी मी चहा पिणार. नाही मला खायला काय नको. हे बघ मी हे पिणार. चहा. गाईज तुम्हाला माहिती आहे हे गोप्रो बंद नाही होत, बट त्याची स्क्रीन आहे ना अशी उडते. तर मग मला असं वाटतं की रेकॉर्डिंग बंद होत आहे. आणि नंतर मी आत्ता बघितलं जाऊन तर ऑन होता व्हिडिओ आणि ते सगळे कॅप्चर झालं. मी ते बोलत होती, पण ठीक आहे हरकत नाही. आय वॉन्टेड इट टू गेट कॅप्चर्ड, बट आता मी चहा प्यायला जाते. तुम्हाला माहिती आहे आता सकाळच आहे, पण किती वाजले माहिती आहे तुम्हाला? 11:30. आणि मी 11:30. हरकत नाही रविवार आहे म्हणून, पण ठीक आहे मला असं उशिरा उठायला आवडत नाही सो म्हणून. पण एनिवे लेट्स गो हॅव चाय. आय विल मीट यू आफ्टर चाय. थांबा गाईज, ह्याला नेहमी भूकच लागत असते. हे बघ ह्याचं जेवण आहे. लिकीला आली. ए इकडे ये. आईचा शेपूट आहे हा. आईचा शेपूट. गाईज मला ह्याला मारायला लागेल. तुला हवे ना? ये ना. अरे कसा मंद आहे मम्मा हा. ये इकडे. अरे मम्मा त्याला यायचंच नाहीये खायला. ये इकडे. ये ना. दाखवलं हा तरी तो खायला येत नाही. ये ना इथे. बावळटच आहे हा खरंच. किती आळशी. ये नाही यायचं त्याला. तू दे. तो येतो का? गाईज हा एक नंबरचा आईचा शेपूट आहे. पण थांबा मी ट्राय करते आईला देऊन बघायला की तो खातो का. तू देऊन बघ, तो घेईल मग. मी करते भाजी. ढवळ दिलं फक्त. रेकॉर्ड करतो ये सांगते. हेन्स प्रूव्ड. आईचा शेपूट माझ्या आईने दिला तर बरोबर खातो. का असं करतो तो? माहिती बी त्याला ते हातात घाबरलं की काय त्याला. ह्याला शी नाही लागणार, कारण ह्यानी माझ्या हाताचं नाही खाल्लं. तुम्हाला माहीत नसेल पण मी तुम्हाला सांगते की युजली मी माझ्या कॅटला जेव्हा भरवलं आहे तेव्हा तो आलाय खायला. पण मी कॅमेरा ऑन केला ना, मग तर तो भाव खाणारच. म्हणून मी त्याला शिवी नाही मी त्याला काय बोलतात ते आपलं बद्दुआ को मराठी में क्या बोलते हैं, मैं भूल गई अचानक से. मध्येच मला शब्दच नाही आठवत. वय झालं जाऊ दे वयस्कर समजून इग्नोर करा. पण म्हणून मी म्हणाले की त्याचं पोट साफ नाही होणार, त्याला शी नाही होणार. कारण मी जेव्हा कॅमेरा ऑन करते तो असा नाटक करतो जसं की तो कोणता हिरो आहे पिक्चरमधला.
पण त्याची काही लायकी नाही. रस्त्यावरून उचलून आणलं आहे त्याला. का घाण दिसतो वरून, छी. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी ह्याचं नाव बोकू ठेवलं आहे. आणि मला माहिती नव्हतं की तेलुगूमध्ये हा जो शब्द आहे बोकू, हा एक वाईट शब्द आहे. पण आता मी नाव दिलं आहे तर मी आता बदलू तर नाही शकत. से लेंगे थोड़ा. वेरी इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन, ये एग्ज़ाम में आएगा तो पाठ करके रखना. ओके. हॅपी फ्रेंडशिप डे. आता का नाही भाव खातेस तू? हां, शांत बसलाय बघ, किती गोड दिसतो. माय फ्रेंड, माय फ्रेंड. मी बाजूला गेली ना तर हा उठून जाणार. हा आता बघायचं तुम्हाला. इथे बघ ना, इथे बघ. ओले बापले, अरे बापले, अरे बापले. मसाज बरोबर करून घेतो माझ्याकडनं, मसाज बरोबर करून घेतो. कुल्ल्याला मस्त खाजून घेतो. अरे बापले, गुजू 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 बकू. मी पण त्याला कमी त्रास नाही देत. मानते मी. गाईज, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. सो आम्ही हे डेकोरेशन केलेलं माझ्या नेटफ्लिक्ससाठी. अँड माझ्या आईने सांगितलं नको काढू, आणि मी काढलं. आणि एवढा मोठा खड्डा आला माझ्या वॉलमध्ये. मी आत्ता रिसेंटलीच सजवलेला माझा रूम. अँड मी असं का केलं? आईचं का नाही ऐकलं? गाईज, तुम्ही जर हे व्लॉग बघत असाल तर आई बाबांचं नेहमी ऐका. बिकॉज न ऐकल्यावर अशा गोष्टी होतात. आता माझ्या बहिणीच्या घरी पेंटिंग सुरू आहे, तर मग मे बी वी विल टेल देम की येऊन पेंट करून जा प्लीज प्लीज. एवढा छोटा जो खड्डा आहे त्याला भरून टाका, नाही तर ते घाण दिसणार. कारण माझी अख्खी रूम सुंदर दिसते ॲज यू कॅन सी. एवढे मोटिवेशनल मी कोट्स लावले आहे, पण काय फायदा? मी मुलगीच आळशी आहे, मी मुलगीच पारशी आहे. एनिवे, आता मी आणि माझी आई लॉकअप बघून बसले. हा, आता मी आणि माझी आई लॉकअप बघत बसले आहोत आम्ही दोघं. आई, मी काय चुकीचं बोलते? आता मी आणि माझी आई लॉकअप बघत आहे. चालू आहे आता एलिमिनेशन. आता आकांक्षा चौधरी झाला. अरे तू, हां, तोपर्यंत ब्लॉग बाहेर येईल. आणि तोपर्यंत लॉकअप पण संपेल जेव्हा हा ब्लॉग जाईल. एवढा पाऊस पडत सुद्धा नाही आहे की तू मला खालपर्यंत सोडायला येते. कालपर्यंत नाही, कारपर्यंत. मी सलमान खान आणि शेरा आहे. बाय. आता मी नाही येणार लवकर. बाय. घर सोडून चाललेली. मला लोकांना माझं OTD दाखवायचं आहे. हे धर असं खाली कर. दिस इज माय OTG कम्फर्टेबल AF. सॉरी, माझा फ्रेंड खाली थांबला आहे आणि मला आय थिंक लिफ्टची हे बंद झाली. गाईज, मी जेव्हा पण हीच घालते तेव्हाच लिफ्टचा दरवाजा उघडं ठेवतो कोणीतरी, अँड देन मग मला पायऱ्यांनी जायला लागतं खाली. सो रॉंग. ओके, सो मी माझ्या मित्राला भेटायला चालली आता. तर मी त्याला पण ब्लॉगमध्ये घेईन, पण मला माहीत नाही तर किती कम्फर्टेबल असेल. पण मी ऑफकोर्स परमिशनसाठी विचारेन. चल, ओके, बाय. पाऊस खूप पडतोय. तू स्वतःला इंट्रोड्यूस कर माझ्या ब्लॉगवर. मी कसं काय इंट्रोड्यूस करू तुला माझ्या ब्लॉगवरती, तुझ्या ब्लॉगवर? अरे, तू स्वतःला इंट्रोड्यूस कर. आय एम सानन. आणि नाही माहिती मला, डिलीट कर भाई आहे. हा माझा फ्रेंड सानन आहे. बस तेवढंच त्याचं इंट्रोडक्शन आहे. म्हणजे तू काय करतो आयुष्यात ते तरी सांग माझ्या ब्लॉगमध्ये. सध्या मी कॉफी डिप्राईव्ड आहे. मी सकाळपासून कॉफी प्यायलेली नाही आहे आणि आता मी कॉफीसाठी थांबलो आहे. त्यामुळे आपण हे कॉन्व्हर्सेशन अर्धा तासानंतर करूया. ओके. आणि आम्ही असंच टाईमपाससाठी खूप वेळानंतर भेटलो आहे. आणि आम्ही फ्रेंडशिप डे होतं हे विसरलो आणि असं रँडमली विश केलं, अरे हॅपी फ्रेंडशिप डे. पण भूक बट तर मला अपॅरेंटली पण गुड लागली आहे. स्पेंडिंग इट विद द राइट पर्सन. यस, मेरे लाइफ के सांप तो सब चले गए, अब सिर्फ दोस्त बचे.
लेट्स गो गाईज. आम्ही BKCच्या फ्लायओव्हरवर आहोत आणि आमच्या पुढे 2 लोक 2 व्हीलरवर आहे आणि आम्ही त्यांना ओव्हरटेक नाही केले बिकॉज वी वॉन्ट टू सी की त्याला पकडणार आहे की नाही. तुला काय वाटतं? 100% पकडते. हा, तुला मजा घ्यायची आहे. त्यासाठीच मी गाडी ओव्हरटेक करत नाही गेला. बघ ना, आणि तो थांबलाय, आपण त्याला कधी ओव्हरटेक करणार? आपण किती सेडिस्ट आहोत. शी. सेडीच नाही, वी जस्ट हॅव टू वांट टू हॅव फन ना. खूप स्लो जातोय हा. गोगल काय पण याच्यापेक्षा फास्ट चाललेला आता तर. चांगलं आहे ना, पोलिसांना पकडणं बरं आहे. हा U-turn कसा घेणार इथे? घेऊ पण नाही मी शकत. घेऊन पण येणार नाही त्याला. एवढी ट्रॅफिक आहे ना, हा घेऊच नाही शकणार U-turn. आता तर आपल्या मागे बस पडेल याची 2 व्हीलर बिचाऱ्याची. नाही, तो आयुष्यातून जाईल तो. चल रे, आता मी बंद करते व्हिडिओ. आता काय करते दाखव जरा इकडे. ए, मला बघायचं. ए, नसेल तर काय फुकट होईल यार. थांब ना. नाव इज द टाइम. अरे नाही, पोपट होणार आपलं. मला वाटतं कोण पोलीसवाला दिसतच नाहीये. आपला फास झाला, मी बोलली ना गाईज. अरे थांब थांब, कर कर रेकॉर्ड कर. पकडलं. अरे मी रेकॉर्डिंग बंद करणार आणि तेवढंच पकडलं. कर कर. दिस इज सो लोक फनी. पण शहाणे आहेत भाई. असं आला तो माणूस पकडायला. त्याला पण वाचला तो. त्याला वाटलं की तो वाचणार आहे पण तो नाही वाचला. त्याला पकडलं बरोबर. हाय ग. ऐक, दिस इज द हायलाइट ऑफ आवर संडे. काय ऑर्डर केलंस तू? ग्रीन वर्क आणि त्याच्यामध्ये रॉकेट, सॉकेट स्पिनॅच, गुकमोल, ब्रोकोली, कॉटेज चीज. दॅट इज द रॅप. आणि सलाड्समध्ये मी वी वेंट विथ दिस लो कार्ब वेजी बॉल. त्याच्यामध्ये कार्ब्स कमी आहे त्यामुळे इट्स अ बेटर पॉईंट. आज संकष्टी आहे म्हणून आम्ही नॉनव्हेज नाही खाते. आम्ही चांगले बरं आहोत. सगळ्यात वाईट तेव्हा वाटतं जेव्हा संडेला संकष्टी येते. अरे करू नाही शकत पण ठीक आहे. म्हणजे तुझ्याकडे ऑप्शन आहे की तू पाळायचं नाही तर पाळू नकोस. गणपती बाप्पा मोरया आपण पाळतो. पण मला सांग, तू श्रावण पाळणार आहेस? मग संकष्टी पाळतोयस पण श्रावण नाही पाळ. प्रोटीनची गरज लागते. मी श्रावण पाळू शकतो. मी पाळू शकते. प्रोटीन व्हेज मधनं पण मिळतं आपल्याला. पण नॉनव्हेज एवढं नाही मिळत ना. ठीक आहे ना, एवढा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे 1 महिना नाही खायचं, वर्षभर खायला नाही सांगितलं. मी संकष्टी पाळतोय. मी उलटी आहे. मी संकष्टी नाही पाळलं तरी चालतं मला. पण मला असं वाटतं की श्रावण पाळावं. सायंटिफिक रिझन. सो श्रावणमध्ये टेक्निकली तुम्ही मासे नाही खायला पाहिजे बिकॉज त्यांचा ब्रीडिंग पिरियड असतो. बट चिकनचं असं काही नसतं. चिकन 24 महिने 12 महिने ब्रीड होत असतं. त्यामुळे टेक्निकली आणि लॉजिकली आणि सायंटिफिकली पण श्रावण हे फक्त माशांसाठी असतं, मच्छीसाठी असतं. नॉट फॉर चिकन ऑर मीट. बट आय कॅन गिव अप ऑन चिकन बट आय कॅन नेवर गिव अप ऑन फिश. पण आज आम्ही व्हेज खातो आणि मला सॅड फील होत आहे. पण ठीक आहे, एवढं काय नाही. ते सॅड तर मला पण खाना feel तर होतंय. खाना होता है. मैं तो सिर्फ खाने के लिए आती हूँ. माझे आत्तापर्यंतचे जितके व्लॉग्स आहे सगळ्यात मी खातच आहे. फक्त माझी एडिटरच बोलली अरे तू जेव्हा मग खातच असते. मी 1 नंबरची रेडी आहे गाईज. 1 नंबर. फक्त मी खातच असते. वर्कआउट करताना तुम्हाला दिसतच नाही. ॲक्च्युली एकदा मी जिम ब्लॉग बनवायला पाहिजे. एनिवे आम्ही बॉम्बे सॅलड कोला आलो आहे आणि इकडे जेवण चांगलं मिळतं. जर तुम्हाला कधी ट्राय करायचं असेल तर नक्की करा बिकॉज मी रेकमेंड करते तुम्हाला. आफ्टर भुजी यू शुड ऑलवेज कम टू बॉम्बे सॅलड को अँड ईट अँड थँक मी लेटर. ओके बाय. दॅट वन फ्रेंड हू विल टेक पिक्चर्स बिफोर एव्हरी मील. ही इज दॅट फ्रेंड. काही तू लिटरली आत्ता काढतोयस माझ्यासमोर. टेस्टी तर वाटतंय बट नॉनव्हेज नाही. ठीक आहे, हरकत नाही. खाऊन बघते. टेस्ट करू ना मी.
हो ना. काय झालं? राउंड 2 ऑफ क्लिकिंग एस्थेटिक पिक्चर्स. जर तुम्हाला वाटतं मी भरपूर खाते तर मी काय नाही करू शकत बिकॉज आय हॅव अ गुड ॲपेटाइट आय डोंट वेस्ट फूड आय व्हेन आय फिनिश आणि जरी नाही संपवलं मी तरी घरी घेऊन जाते. आय बिलीव्ह इन नॉट वेस्टिंग. आज पण तुझं होतं. हां तर काय नाही माझ्याकडे बोलते ना मला भूक लागली मला डोकं काम नाही करत मी जेवल्यानंतर भेटते. ओके बाय. गाईज मी फायनली घरी पोचली आणि मला खूप मजा आली. माझं पोट भरलं आहे. पोट फुटायला आलं एवढं जेवले मी. भाई साहब आता जिरवायला पाहिजे जेवण. हेलो माय डियर सबस्क्राइबर्स, मैं घर पे आ गई. सॉरी मी घरी आले अँड काय नाही ॲक्च्युली नंतर मला कळलं नाही काय शूट करू कारण आम्ही गाणी ऐकत बसलेलो ऑन द वे घरी अँड आम्ही गप्पा मारत होतो. सो ओव्हरऑल आजचा दिवस चांगला होता अँड मी फर्स्ट टाईम असं संडे व्लॉग शूट केलं आहे आणि खूप दिवसानंतर मी बाहेर गेली घराच्या. मस्त वाटलं. आणि काल माझ्या घरी फॅमिली पार्टी होती तर तेव्हाच मी तो व्लॉग चालू केलेला. पण आता मी व्लॉग संपवते आहे अँड मी ट्राय करीन खूप you know, I will try to vlog as often as I can. मला सुचलत नाही मराठीमध्ये कसं बोलू आहे पण अचानक माझं ब्रेन फ्रीज होतं जेव्हा पण मी व्लॉग करायला जाते काहीतरी आणि थोडीशी ऑकवर्ड होते. पण आय थिंक मी जर कन्सिस्टंटली टाकलं तर ऑफकोर्स आय विल गेट यूज टू इट आणि तुम्हाला पण मग माझी रॉ साईड जास्ती बघायला मिळेल. अँड आय विल ऑलवेज ॲप्रिशिएट कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. हे बालिश कमेंट नका करू. हे बालिश तर सगळेच वागतात आपापल्या व्लॉगमध्ये आपल्या आपल्याप्रमाणे. पण ठीक आहे माझ्या शॉर्ट व्लॉग्सवर तुम्ही खूप प्रेम देत आहेत तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्लॉग्स येत राहतील आणि सी इन माय नेक्स्ट व्लॉग. टिल देन दंडकाल बेंडकाल टमाटल डसकाल सबस्क्राईब करलं रे. ओके बाय. अरे बंद कसं करायचं. अरे हां ओके मिळालं. बाय.